आणि आता एक नाशिकमधून मोठी बातमी. एका भेटीमुळे नाशिकच्या दिंडोरीतील राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. दीर भावजे भेटीची चर्चा सध्या रंगली, कारण कळवणचे आमदार नितीन पवार हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि भारती पवारांचे सख्खे दीर आहेत. या दोघांमधील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि या भेटीमुळे हे वैर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भारती पवार या दिंडोरीच्या विद्यमान खासदार असून त्या महायुतीच्या दिंडोरीच्या उमेदवार देखील आहेत. दिंडोरी लोकसभा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार ह्या त्यांचे जेठ असलेले कळवणचे आमदार यांच्या भेटीला आलेले आहेत. परिवारात काही वर्षापासून मतभेद असले तरी ते आज मिटलेले आहेत. त्या एकत्र आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. चर्चा झाली का तुमची? नक्कीच झाली आणि आज परत एकदा खूप वर्षांनी आमची सगळ्यांची परिवाराची भेट झाली. ते मोठे आहेत आणि मोठ्या मनाने त्यांनी आशीर्वाद दिले. मी आभारी आहे आणि एक पक्षाची आम्ही दोघांनी घेतलेली बांधिलकी आणि आमच्यातले असलेले आजपर्यंतचे काही गैरसमज असतील, जे मतभेद असतील, पण मनभेद नाही. आणि कैलासवासी एटी पवार साहेबांची आज खूप आठवण येते. अंतर्गत मतभेद असले तरी मनभेद नाही, त्या भाऊक होऊन त्यांनी सांगितलेलं. आपल्याबरोबर त्यांच्या सर्वांची आधीपासून इच्छा असलेल्या मातोश्री देखील आहेत. त्या काय सांगाल या पारिवारिक भेटेबद्दल? आज एकत्र आल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आणि हे कायम टिको. बस हे कायम टिको. आणि आपल्याबरोबर आमदार नितीन पवार देखील आहेत. आता आपल्याला प्रचाराला उतरावं लागेल. आपण प्रचार सुरू केलेलाच होता, काय सांगाल आता? प्रचार सुरूच केला होता. आज ही फक्त नियोजनाची बैठक होती, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा हा गैरसमज समाजामध्ये किंवा मतदारांमध्ये होऊ नये म्हणून आम्ही आज ही मीटिंग घेऊन आता कामाला लागणार आहे सर्व. म्हणजे आपण प्रचाराला उतरलेले होते, परंतु आता परिस्थिती त्या ठिकाणची दिंडोरी मतदारसंघातली वाटेल की आपण यापुढे चांगली असेल? हो, निश्चितच राहील. दिंडोरी लोकसभेच्या याच्यात कळवण सुरगाणा मतदारसंघातून अधिक मतं कसे देता येईल यासाठी माझा निश्चितच प्रयत्न राहील. नक्कीच कळवण मतदारसंघातून आता ताईंना अधिक मते मिळतील. याचबरोबर भाजपाचे देखील निलेश बोर आहेत. दोघांचे समन्वय घडून आणणारे, काय सांगाल या बाबतीत? काही नाही, जो आनंदाचा क्षण पाहिजे होता तो आनंदाचा क्षण आला आहे. आणि नितीनदादा आणि ताई एकत्र आल्यामुळे दिंडोरी लोकसभेत आपला विजय हा निश्चित झालेला आहे. याच्यात जयश्रीताईंचा मोठा रोल आहे. त्यांनी फार मोठ्या मनाने सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि मोठ्या मनाने त्यांनी एकत्र येऊन एकत्र पद्धतीने पुढे जायचं असं ठरवलं. त्यामुळे मी खास करून जयश्री वहिनींचे फार फार आभार मानेल ह्या बाबतीत. गिरीश भाऊनी मला सकाळी सांगितलं होतं की तू ह्या गोष्टीवरती लक्ष घालून ही गोष्ट मार्गी लाव, आणि आज ती मार्गी लागली. याचा एक मनस्वी आनंद आहे. आणि आज नितीनदादा त्या ताकदीने ताईच्या बरोबर आलेत. त्यामुळे दिंडोरी लोकसभातून आपण 100% ताईला 2 ते 2.5 लाख मतांचं लीड देऊन निवडून आणू. आता याच्यात कुठलीही शंका राहिलेली नाही. दोन्ही परिवार एकत्र आल्याने ताकद नक्कीच वाढलेली आहे. कारण एका ठिकाणी त्या दिंडोरीचे खासदार असल्या तरी कळवण मतदारसंघ गेल्या 25 वर्षापासून माजी आमदार एटी पवार यांच्या ताब्यात होता. त्यामुळे आता ही ताकद भक्कम होईल आणि येत्या निवडणुकीच्या निकालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. किशोर बेलसरे, कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसह NDTV मराठी, नाशिक.